प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, खात्री करून घेण्यासाठी साक्षी आता कल्पनाला कॉल करते आणि म्हणते, रविराज सरांचा मिसेसबद्दल मला समजले, खूप वाईट वाटते आणि तुम्हा सर्वांना या गोष्टीचा खूप मोठा धक्का देखील बसला असेल ना. अहो, मला देखील रविराज सरांना भेटण्याची खूप इच्छा होती, परंतु मला हे सुद्धा माहीत आहे की मी तेथे आलेलं कुणालाच आवडणार नाही. परंतु एक गोष्ट बरी झाली की तुम्ही चैतन्याला कॉल केला आणि तो वेळेत तिकडे पोहोचला. मग आता रागातच कल्पना म्हणते, मी त्याला काही कॉल वगैरे आणि मेसेज वगैरे केला नव्हता, चल ठेवू, मला आता खूप झोप आली आहे. असं म्हणून आता कल्पना रागातच फोन ठेवते. तेव्हा साक्षीला आता खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, म्हणजे कल्पनाने काही चैतन्याला कळवलेलं नव्हतं कल कल प्रतिमाच्या डेटबद्दल. मग त्याला कुठून समजलं असेल हाच प्रश्न तिला पडतो. तेव्हा तिला असं वाटतं की आता स्वतः अर्जुननेच त्याला कॉल केला असेल का. ती आता खूप घाबरलेली असते. तर इकडे सायली ही अगदी शांतपणे हॉलमध्ये उभी असते. तेव्हा तिला आता पुन्हा ह्या गोष्टी आठवू लागतात. आई, मला तू पकड, मी कुठे आहे तू मला शोध, असं ती आता प्रतिमा लहानपणी म्हणत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते, माझं लबाड बाळ इकडे लपले, असं म्हणून प्रतिमा तिला शोधण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या पाठीमागे धावते. सायलीला ह्या गोष्टी आठवत असतात, परंतु नक्की त्या लहानपणी ती कशी दिसत होती, त्याचबरोबर ती नक्की प्रतिमाच आहे का, आज तिला तिचा ह्याच्यावर विश्वास नसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया आता नर्स बरोबर फोनवरती बोलत असते की फेक रिपोर्ट्स बनवण्यासाठी तू माझ्याकडून एवढे पैसे घेतले, तर मी आता तुला अजून पैसे देणार नाहीत. तिचे हे बोलणं ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. दुसऱ्या दिवशी घरात सर्वजण जमा असतात. तेव्हा सर्वांसमोरच सायली तिला विचारते, काय ग प्रिया, तू रात्री कुठल्या नर्सबद्दल बोलत होतीस, फेक रिपोर्ट्सबद्दल. तेव्हा आता प्रिया आता खूप घाबरली असते. रविराज देखील आता प्रियाकडे रागाने पाहत असतो. असंच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागात.